श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 64. भगवंतांनी 20 गुणांचा अभ्यास करायला सांगितलाय. त्यातील आपले 15 गुण बघून झाले. आता 16वा गुण, अव्यभिचारिणी भक्ती. अव्यभिचारिणी शब्दामध्येच व्यभिचार शब्द आलाय. व्यभिचार म्हणजे एका ऐवजी किंवा एका बरोबर अन्यची सुद्धा अपेक्षा असणं. एखादी स्त्री जर पती व्यतिरिक्त अन्य कुणा पुरुषाला पतीप्रमाणे संबंधित असेल तर तिला व्यभिचारिणी म्हटलं जातं. आणि तीच गोष्ट पुरुषांची, त्यांना व्यभिचारी म्हटलं जातं. इथे भक्तीबद्दल व्यभिचार शब्द आलेला आहे. भगवंतांशी इतकी अनन्यता हवी की भगवंतांशिवाय एखादी गोष्ट होणंच शक्य नाही अशी खात्री असावी. आणि या अनन्यतेला अव्यभिचारिणी भक्ती म्हटलंय. पण संकटकाळी किती जणांना असं वाटतं की भगवंतच एकटा यातून मार्ग काढेल, हा ज्याचा त्यांनी शोध घ्यायचा आहे. आणि अशी अनन्यता येणं ही अव्यभिचारिणी भक्ती आहे. 17वा गुण आहे विविक्त देश सेवित्वम. एकांतात राहून परमात्म तत्वाचं चिंतन करणं. तत्वबोध करून घेण्यासाठी एकट्याने राहणं आणि चिंतन करणं. त्यासाठी लोकांपासून स्वतःला काही काळ तरी दूर ठेवणं, याला विविक्त देश सेवित्वम असं म्हटलंय. त्या एकांतामध्ये, अर्थात आजच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर त्या एकांतात मोबाईलचा, लॅपटॉपचा सुद्धा संग नको. निव्वळ एकटेपणा अपेक्षित आहे. आणि हा केवळ शरीरानेच एकांत करायचा असं नाही, तर मनाची यामध्ये मोठी भूमिका आहे. 18वा गुण अरतिर्जन संसदी. सामान्य घटना, गोष्टी, वाद, संवाद यामध्ये रुची न घेणं. वायफळ चर्चा, गप्पाष्टकांमध्ये भाग न घेणं. सांसारिक कोणत्याही गोष्टी ऐकण्याची इच्छाच न होणं. कुणाचं काय चाललंय, कोण काय बोलतंय, कुणाच्या काय खबरा आहेत, हे सर्व ऐकण्याची सुतराम इच्छा न होणं. अगदी सोशल मीडियाच्या माध्यमांना सुद्धा नियंत्रणात ठेवणं किंवा हद्दपार करणं. पण जिथे तत्वचिंतन, तत्वचर्चा होत असेल अशा श्रेष्ठ सज्जनांचा संग ठेवणं हे अपेक्षित आहे. आणि जे नको आहे त्याला टाळणं, याला अरतिर्जन संसदी म्हटलंय. रती म्हणजे रमणं. बाष्कळ गोष्टीमध्ये जो रमत नाही, अशा वातावरणामध्ये रमण्याची ज्याला आवड नसते, तो अरतिर्जन संसदी गुणांनी विभूषित असतो. श्रीराम समर्थ श्रीराम.